नमस्कार भक्तो, जय जय स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो पैशाच्या अडचणीने थकला आहे, ज्याच्यावर कर्ज आहे आणि ज्याच्या मनात सतत एकच चिंता आहे, हे सगळं कधी संपेल. भक्तो, पैशाची अडचण फक्त खिशात नसते तर मनात असते. कारण जेव्हा पैसा कमी पडतो तेव्हा आत्मविश्वास कमी होतो, झोप उडवते आणि भविष्य भीतीदायक वाटू लागते. स्वामी समर्थ म्हणतात, पैसे कमी असणं पाप नाही, पण आशा सोडणं सगळ्यात मोठे पाप आहे. आज अनेक घरात पैशामुळे शांतता नाही. कर्जाचे हप्ते, घर खर्च, मुलांचं शिक्षण, औषधोपचार आणि उत्पन्न कमी. या सगळ्यात माणूस आतून खूप तुटतो. स्वामी समर्थ म्हणतात, देव ताण देतो पण तो माणूस मोडत नाही. आज जर तुम्हाला वाटत असेल की खूप मागे पडलो आहे, तर लक्षात ठेवा, आज मागे असलेला माणूसच उद्या सगळ्यात पुढे जातो. कारण संघर्ष माणसाला शिकवतो आणि शिकलेला माणूस काहीही हरत नाही. भक्तो, कर्ज म्हणजे शाप नाही, ते एक जबाबदारी आहे. भक्तो, कर्ज म्हणजे पाप नाही, ते एक जबाबदारी आहे. पण जेव्हा कर्ज डोक्यावर चढतं तेव्हा मन घाबरतं. स्वामी समर्थ म्हणतात, भीतीही घेतलेला निर्णय नेहमी चुकतो. म्हणूनच पहिली गोष्ट, मन शांत ठेवा. आज तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ करा, कारण कृतज्ञता नवीन मार्ग उघडते. आज अनेक लोक पैशासाठी स्वतःची किंमत कमी करतात. पण भक्तो, तुमची किंमत तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेवर ठरत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाची खरी संपत्ती त्याचा स्वभाव असतो. आजवर पैसे थांबले असतील तर स्वतःला दोष देऊ नका. कदाचित देव तुम्हाला योग्य दिशा देण्यासाठी थोडं थांबवत असेल. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक खूप प्रभावी उपाय सांगतो, जो आर्थिक अडचणीत मनाला स्थिर ठेवतो. दर गुरुवारी सकाळी घरात दिवा लावा. त्या दिव्याजवळ 1 मिनिट शांत उभं राहून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या प्रयत्नांना आशीर्वाद दे. श्री स्वामी समर्थ, माझ्या प्रयत्नांना आशीर्वाद दे. हे शब्द मनापासून बोला, कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग सापडतो. फक्त पैसे थेट देत नाही, तो संधी देतो, आणि संधी ओळखण्यासाठी शांत मन गरजेचं असतं. आज कदाचित तुम्हाला कमी वाटत असेल, पण तुमच्यात खूप क्षमता आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला वेळेची किंमत न कळते तो पैशाची कमी कधीच कायम ठेवत नाही. आज तुमच्यावर कर्ज असेल तरीही लक्षात ठेवा, हे आयुष्य फक्त कर्ज फेडण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी आहे. आजचा ताण उद्या शहाणपणा बनेल. जर हा संदेश तुमच्या मनाला थोडंसं धैर्य देत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल स्वतःला धन्यवाद घ्या आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जे आज पैशाच्या अडचणीत अडकले आहे. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात समृद्धी देवोत, योग्य संधी देवोत आणि मनाला शौर्य देवोत.
जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.